वेलकम टू माय चॅनल कृष्णाज अकॅडमी. तर हरे कृष्णा सर्वांना. आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत व्हेज पनीर बिर्याणी. यामध्ये आत्ताच पहा की 31 डिसेंबर जवळ येत आहे आणि असं वाटतंय नाही का आपण सगळेच पदार्थ करतोय, तर मग पनीरचा एखादा तरी पदार्थ छानपैकी झालाच पाहिजे. ठीक आहे, तर पाहू आपण. आपली सुरुवात आहे अक्षरशः आधी आपण दुधापासून पनीर तयार करून घेणार आहोत घरच्या घरी आणि त्याच्यानंतर आपण ती व्हेज पनीर बिर्याणी बनवणार आहोत. ठीक आहे, तर या पद्धतीने मी बघा इथे 1 लिटर दूध घेतलं आहे, व्हिनेगर घेतलेला आहे. व्हिनेगर 1 चमचा घेतले, पाण्यामध्ये मिक्स करून दूध आधी फाटून घेतलेलं आहे, फाडून घेतलेलं आहे. ठीक आहे, सॉरी. तर या पद्धतीने मी इथे ही प्रोसेस करायला ठेवलेली आहे. बघा घरचं दूध आहे त्याच्यामुळं फुल फॅटचं आहे. खूप छान पनीर तयार होणार आहे. आता आपण एक बाउलमध्ये सुती कपडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जे आपण पनीरसाठी दूध फाडून घेतलेलं आहे ते आपण इथे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. ठीक आहे, बघा किती तूप आहे त्याच्यामध्ये. आपण दूध फाडले तरी पण त्याच्यामध्ये तूप किती दिसते. परंतु ह्याचं जे पाणी राहतं त्याच्यामध्ये आपण जे बिर्याणीसाठी तांदूळ वेगळे शिजवणार आहोत ना, त्या तांदूळ शिजवण्यासाठी हे जे पाणी आहे पनीर बनवलेलं एक्स्ट्राचं, ते पाणी आपण तिथे यूज करणार आहोत. म्हणजे खूप गाईच्या दुधामध्ये खूप पौष्टिक तत्त्व असतात, तर आपण त्याचं पाणी देखील फेकून देऊ शकत नाही. त्याच्यापासून देखील भात बनवू शकतो, कणिक भिजवू शकतो. ठीक आहे, आता या पद्धतीने मी इथे पोटली बांधलेली आहे पनीरसाठी. त्याच्यावर काहीतरी जड ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे 15 मिनटाचंच हे पनीर सेट होणार आहे, 10 ते 15 मिनटामध्ये. ठीक आहे, एक 10 मिनटं आपण असं ठेवून देऊ. या पद्धतीने मी असा जुगाड केलेला आहे. तुमच्याकडे जर अजून काही अगदी जाड असेल तर तुम्ही एकच ठेवू शकता. ते इथे माझ्याकडे संपूर्ण नव्हतं म्हणून मी 2-3 वस्तू वर ठेवलेल्या आहेत आणि 10 मिनटामध्ये पनीर रेडी झालेलं आहे. ठीक आहे, हे पहा या पद्धतीने इतकं सुंदर मलाई पनीर तयार झालेलं आहे. चला तर आता आपण पुढची रेसिपी करूया, पुढच्या तयारीला लागूया. पुढे आपण पहा किती सुंदर पनीर तयार झालेलं आहे. काही बाजारातून विकत आणायची गरज नाही. आयत्या वेळी आपण घरच्या घरीच दूध जर भरपूर असेल आपल्याकडं, आपण घरातच बनवून घेऊ शकतो. इथे मी एक वेगळ्याच पातेल्यामध्ये जो कोलम राईस आहे तो अर्धा किलो घेतलेला आहे. त्याचं प्रमाण म्हणजे मी तुम्हाला जसं करणार मी तसंच सांगत जाणार. इथे मी अर्धा किलो कोलम राईस वेगळा शिजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जिरं, मीठ आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे शिजताना. ठीक आहे, आता इथे मी ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहे, पनीर, वाटाणा, गाजर. ठीक आहे, यामध्ये अशा पद्धतीने ह्या सगळ्या भाज्या मी मिक्स केल्या आहेत आणि फ्राय करून घेत आहे. याच्यामध्ये तमालपत्र, गरम मसाला, व्हेज बिर्याणी मसाला. ठीक आहे, या पद्धतीने आपण मागच्या वेळेसच मसाला पाहिलेला आहे बिर्याणीसाठी कसा करतो. ऑनियन गार्लिक स्किप करून, म्हणजे कांदा लसूण न टाकता आपण हा टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर, तीळ, खोबरं या पद्धतीने आपण हा मसाला तयार केलेला आहे. हा मसाला आपण आधी ज्या भाज्या आहेत त्या आपण थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि हा मसाला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ, चवीपुरतं तिखट, जास्त तिखट लागत असेल तर जास्त टाकू शकता. जिरं, तमालपत्र हे सगळं टाकून आपण एक थोडं 5 मिनटं आपण हे झाकण ठेवून ठेवणार आहे. ठीक आहे, आणि हे फ्रोझन मटार आहेत त्याच्यामुळे आपण हे शेवटी टाकत आहे बाकीच्या भाज्या टाकल्यानंतर, कारण का तर हे शिजलेलेच असतात जवळजवळ. तर आता हे देखील झालेलं आहे. या प्रोसेसनंतर एंडिंगला आपण ह्याच पोझिशनमध्ये आपण सर्व जे पनीर केलेलं आहे तयार, ते पनीर सोडणार आहोत आणि पनीरवर आपण नंतरनं तांदूळाची लेअर देणार आहे, जे आपण राईस शिजवलं आहे त्याची लेअर देणार आहे. आता हे ॲक्च्युली पनीर तुम्हाला इथे दिसत नाही आहे, परंतु
ते माझ्याकडून राहिलं होतं म्हणून मी ते नंतरनं टाकलेलं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला पनीर तांदूळ म्हणजे राईस जो आहे शिजवलेला तो टाकायच्या आधी आपल्याला पनीर टाकायचं आहे. हे पहा पनीर आपण टाकणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने पुन्हा एकदा सगळ्या भाज्या, पनीर, राईस, शिजवलेला राईस हे टाकल्यानंतर एक 10 मिनटं दमवर ठेवायचं आणि 10 मिनटात व्हेज बिर्याणी रेडी. या पद्धतीने ही आपली व्हेज बिर्याणी रेडी झाली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. पहा या पद्धतीने आणि सांगा कमेंटमध्ये कशी वाटली रेसिपी. झटकीपट. शेवटी मी इथे साजूक तूप टाकलेलं आहे एकदम वरून. बघा राईस अशा पद्धतीने झालेला आहे. खूप छान लागतो, झटकीपट होतो. तुम्ही घरच्या घरी पनीर बनवू शकता. आयत्या वेळी हा राईस बनवू शकता. व्हेजिटेबल्स आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे भाज्या टाकू शकता व्हरायटीमध्ये. कोबी आहे, कॅप्सिकम आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या भाज्या टाकू शकता. फ्लावर आहे, गाजर आहे.